संग्रामपूर तालुक्यातील भोण या गावी जागृत देवस्थान म्हणून लिंगेश्वर संस्थानची ख्याती आहे। या लिंगेश्वर संस्थानावर राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला होता, अशी पौराणिक कथा आहे। या ठिकाणी दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या श्रद्धेने येतात। यावर्षी महाशिवरात्रीचे औचित्य साधून भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। महाशिवरात्रीच्या दिवशी 11 क्विंटल उसळ फराळाच्या रूपात भाविकांना वाटप करण्यात आली आहे। अशा या भव्य दिव्य कार्यक्रमासंदर्भात गावचे माजी सरपंच राजेंद्र फाळके व शिवव्याख्याती प्राध्यापक स्वप्नील उमाळे यांच्या मार्गदर्शनात या महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। MCN न्यूज मराठी करिता भगवान पाखरे, कौठड। आपण शिवव्याख्याती म्हणून आजच्या या शुभ दिनाचं काय महत्त्व सांगाल सर? काय सांगाल आपण? नमस्कार, मी प्राध्यापक स्वप्नील उमाळे पाटील। सर्वप्रथम या स्थळासंदर्भात दोन माहिती महत्त्वाची मी तुम्हाला देणार आहे। एक तर पौराणिक वारसा आहे आणि दुसरा ऐतिहासिक वारसा आहे। पौराणिक वारसा असा की या ठिकाणी शृंग ऋषींनी पुत्र कामेष्टी नावाचा एक यज्ञ केला होता, ज्या यज्ञामार्फत महाराजा दशरथाला 4 मुलांची प्राप्ती झाली होती। हा पौराणिक वारसा या ठिकाणचा आहे। आणि ऐतिहासिक वारसाचा संदर्भ जेव्हा आपण देतो तेव्हा चायनाचा एक प्रवासी, त्याचं नाव हुवॅनशोंग, हा हुवॅनशोंग काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या जेव्हा संग्रामपूर तहसीलमधल्या या भोण नावाच्या छोट्याशा गावामध्ये आला होता, तेव्हा त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की या ठिकाणी साधारणतः 500 वर्षापूर्वी एक 5000 लोकांच्या प्रवाशांच्या राहण्याची व्यवस्था होती। जेव्हा पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधील काही संशोधकांनी इथं येऊन इथं संशोधन करण्याचा प्रयत्न केला, 8 ते 10 फुटांपर्यंत त्यांनी संशोधन केलं, उत्खनन केलं, तेव्हा त्यांना असं आढळलं की इथं सम्राट अशोकाने 84,000 स्तूप बांधले होते। त्या 84,000 स्तूपांपैकी एक स्तूप इथं त्यांना सापडण्याची शक्यता होती। जेव्हा सांची येथील जो आपण नोटांवरचा स्तूप पाहतो, हा भारतातला सर्वात मोठा स्तूप आहे, पण या संदर्भामध्ये अनेक आपल्याकडे संदर्भ असे आहेत की या ठिकाणचं जर पूर्णपणे संशोधन केलं गेलं तर कदाचित सांची येथील स्तूपापेक्षा सुद्धा सगळ्यात मोठं स्तूप इथं आपल्याला सापडू शकते। अर्थात जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र भोण हे होऊ शकते। अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही सरकारची, कुठल्याही लोकप्रतिनिधींची, एवढंच काय तर आपल्या पुरातत्व विभागाचं सुद्धा या स्थळाकडे कुठलंही लक्ष नाही आहे। हे आपल्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे। मग इथं एका धर्माचे प्रतिनिधी म्हणून, इथं एका देशाचे प्रतिनिधी म्हणून आणि इथं इतिहासाचे अभ्यासक म्हणून आम्हा सर्वांना या गोष्टीची खंत वाटत आहे। त्यामुळे सर्व प्रतिनिधींनी, पुरातत्व विभागाने या संदर्भामध्ये थांबवलेलं जे उत्खनन होतं ते उत्खनन परत चालू करावं आणि भोणला या जागतिक दर्जाचा जो आपला पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा आहे, हा वारसा परत मिळवून द्यावा, अशी आमची सर्व भोणवासियांतर्फे तसेच इथं राहणाऱ्या पंचक्रोशीतील नागरिकांतर्फे, इतिहास अभ्यासकांतर्फे ही विनंती आहे। सरकारला हा एक इशारा आहे असं तुम्ही समजू शकता, लोकप्रतिनिधींना इशारा आहे हा तुम्ही समजू शकता। ओके सर। या प्राचीन लिंगेश्वर संस्थान संदर्भात आपण काय माहिती द्याल? आणि असंही संबोधल्या जाते की इथं राजा दशरथाने पुत्र कामेष्टीसाठी यज्ञ केला होता। काय रहस्य आहे मग, तर काय सांगाल आपण त्या संदर्भात? भोण हे एक पुरातन मंदिर गाव आहे। इथं एक पुरातन स्थळ म्हणून हे लिंगेश्वर संस्थान आहे। या लिंगेश्वर संस्थानमध्ये एवढं जुनं संस्थान आहे, 2-2.5 हजार वर्षाचा इतिहास आहे। मौर्यकालीन गाव आहे हे। पुणे डेक्कन कॉलेजनं आपल्याला सांगितलेलंच आहे की त्यावेळेचे जे अवशेष सापडले त्यामधलं एक हे शहर होतं। आणि आज या लिंगेश्वर संस्थान ते दशरथ राजाने इथं पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केलेलं होतं, पण या मंदिरावर आज जाण्या येण्यासाठी रस्तासुद्धा नाही। ही एक फार मोठी खेदाची बाब आहे। बरेच वेळा मी लोकप्रतिनिधींना सांगितले, परंतु आजपर्यंत या गावच्या आणि या मंदिराच्या रस्त्यावर कुणीही लक्ष दिलं नाही। तसेच आज कोणत्याही मंदिराला क दर्जा दिलेला आहे, पण या मंदिराला कोणताच दर्जा नाही आणि कोणतंच विकासाचं कामसुद्धा इथं झालेलं नाही। हे लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून व्हायला पाहिजे होतं, पण कोणीही लोकप्रतिनिधी हा या मंदिराकडे दुर्लक्ष करत आहे। ही एक फार या गावाच्या विषयानं खेदाची बाब आहे। म्हणून असं वाटते की या मंदिरापर्यंत लाखो लोक इथं दर्शनाला येतात आणि महाशिवरात्रीचाच कार्यक्रम नाही तर दर सोमवारी खूप गर्दी असते भाविक भक्तांची, पण तिथं त्यांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत असतो। पावसाळ्यात इथं वाहनसुद्धा येऊ शकत नाही। तरी या रस्त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी लक्ष देऊन इथं तात्काळ या रस्त्याची प्रश्न सोडवावा ही माझी शासनाला विनंती आहे।